हेलो एवरीवन, वेलकम बैक टू माय चैनल। आप सभी को दोस्तों नमो बुद्धाय, जय भीम। मैं हूं आपका दोस्त मिथिलेश और आपने देखना शुरू कर चुके हैं एमजी ब्लॉग्स। दोस्तों आज का वीडियो मैं मराठी में करने वाला हूं क्योंकि आज मैं आपको बताने वाला हूं महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध बौद्ध कलाकार जे जन्माने काही बौद्ध आहे तर काही लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आहे। तर जाणून घेऊया मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध बौद्ध कलाकार। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ मित्रांनो। नंबर 1 वरती आहे सिद्धार्थ जाधव, जन्म 1981। हा मराठी अभिनेता आणि विनोदवीर आहे। त्याने टेलिव्हिजन मालिका तसेच मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे। बौद्ध पार्श्वभूमी असलेला हा अभिनेता महाराष्ट्रामध्ये खूप लोकप्रिय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या बौद्ध समाजातून तो आलेला असल्याचे त्याने अनेकदा एका मुलाखतीत सांगितले आहे। सिद्धार्थ जाधव हा मराठी चित्रपटसृष्टीला आघाडीच्या बौद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे। पुढे आहेत भालचंद्र म्हणजे भाऊ कदम, जन्म 1970, एक मराठी चित्रपट अभिनेता आहे। तो विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो। विशेषतः व्यावसायिक मराठी सिनेमा आणि नाटकात काम करताना चला हवा येऊ द्या या मनोरंजन मराठी टीव्ही शोमध्ये ते कलाकार आहेत। त्यांचा जन्म महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबामध्ये झाला आहे। जेव्हा 2017 मध्ये बौद्ध धर्मीय भाऊ कदम यांनी आपल्या घरामध्ये हिंदू दैवत असलेले गणपती बसवला होता, तेव्हा त्यांची ती कृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेल्या 22 बौद्ध प्रतिज्ञांच्या विरोधात असल्याचे काही बौद्धांनी त्यांच्या लक्षात आणून दिले। त्यानंतर भाऊंनी बौद्ध समाजाची माफी सुद्धा मागितली। भारत देशातील सर्वाधिक विनोदी अभिनेत्यांपैकी हा एक आघाडीचा अभिनेता आहे। पुढे आहेत पूनम जोशी, जन्म 1980। ही एक भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री आहे। तिने भाभी, कहानी घर घर की, कही तो होगा, 7 फेरे, सलोनी का सफर यांसारखे अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहेत। ही अभिनेत्री सुद्धा बौद्ध धर्माचे पालन करते। पूनम सोनी जी गेल्या 8 वर्षापासून बौद्ध धर्माचे पालन करत आहे, तिची मुलगी कीर्ती हिने बौद्ध धर्माची ओळख करून दिली। पुढे आहेत पंढरीनाथ म्हणजे पॅडी कांबळे। हा मराठी चित्रपट अभिनेता आणि विनोदी अभिनेता आहे। त्याने अनेक चित्रपटांमध्ये आणि हास्य कार्यक्रमांमध्ये काम केले आहे। तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो। तो मराठी चित्रपटसृष्टीतील बौद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे। या मराठी लोककलाकार आहेत ज्या त्यांच्या लावणी सादरीकरणासाठी ओळखल्या जातात। त्यांना लावणी सम्राज्ञी म्हणून ओळखले जाते। त्यांनी अनेक मराठी लावण्या सादर केल्या आहेत ज्या लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत। सुरेखा पुणेकर बौद्ध धर्माच्या अनुयायी आहेत। पुढे आहेत अंकुर विठ्ठलराव वाडवे, जन्म 1988। हे एक मराठी विनोदी अभिनेते आहेत ज्यांनी कॉमेडी शोपासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीतील सुरुवात केली। टाइमपास, फिल्मी टाइमपास आणि नंतर चला हवा येऊ द्या पासून ते प्रसिद्धीत आले। त्यांची उंची कमी आहे आणि त्यामुळे येणाऱ्या शारीरिक मर्यादांवर मात करत अंकुर यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। पुढे आहेत वनिता खरात, ह्या एक मराठी अभिनेत्री आहेत। त्या हास्य जत्रा या विनोदी कार्यक्रमामध्ये काम करतात। तसेच त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे। पुढे आहे मित्रांनो विनोदवीर अभिनेते गौरव मोरे। याने मराठी नाटक, चित्रपट यासारख्या अनेक ठिकाणी अभिनयाची छाप उमटवली आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रमाच्या माध्यमातून गौरव मोरे गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनात मनोरंजन करत आहेत। महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो। पुढे आहे अभिनेते पृथ्वी प्रताप, पूर्ण नाव पृथ्वी प्रताप कांबळे। हा एक बौद्ध आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करतो। आपल्या अतरंगी अभिनयाच्या जोरावर आज तो संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाला। जागो मोहन प्यारे या मालिकेतील राहुल या विनोदी व्यक्तिरेखेमुळे पृथ्वी महाराष्ट्राच्या घरोघरी पोहोचला। पुढे आहेत सायली कांबळे, जन्म 1997। ही एक मराठी गायिका आहे। ती मराठी बौद्ध कलाकार आहे। तिने म्युझिक रियालिटी शोमध्ये भाग घेतला होता ज्यात स्टार प्लसच्या मुलांचे गाणे या रियालिटी टीव्ही शो अमूल वॉइस ऑफ इंडिया मम्मी के सुपरस्टारमधून पदार्पण केले आहे। सायलीने गौरव महाराष्ट्राचा आणखी एक शो केला आणि स्टार प्लस आणि ATV मराठीच्या गायन कार्यक्रमामध्येही दिसली। सायली कांबळेचा जन्म मुंबईतील एका मध्यमवर्गीय बौद्ध कुटुंबात झाला आहे। पुढे आहेत प्रियंका उबाडे, ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत। त्यांनी प्रेमवारी, बाबू या मराठी चित्रपटांमध्ये तर 7 जन्माच्या गाठी, माझ्या नवऱ्याची बायको या मालिकांमध्ये काम केले आहे। प्रियंकाने मी रमाई हा एक पात्र चित्रपट काढला आहे ज्यात रमाबाई आंबेडकर यांचे धाडसी व्यक्तित्व साकारले गेले आहे। या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि अभिनय सर्व काही प्रियंका यांनी केलेले आहे। अत्यंत कमी बजेटमध्ये तिने हा चित्रपट तयार केला आणि ती राज्यभरातील दलित वस्त्या, बौद्ध विहार या ठिकाणी हा चित्रपट प्रोजेक्टरवर दाखवते। प्रियंका यांचे पदव्युत्तर शिक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागात झाले। आदर्श शिंदे, जन्म 1988।
हा एक मराठी पार्श्वगायक आहे। त्याने अनेक आंबेडकरी गाणी म्हणजे भीमगीते, बुद्धगीते आणि मराठी चित्रपट गीते गायलेली आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या महाराष्ट्रातील बौद्ध समाजातून तो आलेला आहे। तो मराठी लोकगीते आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या गायकांपैकी एक आहे। आदर्श शिंदे हा आंबेडकरी चळवळीचा वारसा भीमगीतांच्या माध्यमातून ठेवणारा शिंदे कुटुंबातील एक सदस्य आहे। आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे आणि काका मिलिंद शिंदे या दिग्गज गायकांचा वारसा तो पुढे चालवत आहे। पुढे आहेत अभिजीत सावंत, जन्म 1981। हा एक भारतीय गायक आहे। अभिनेता, अँकर आणि इंडियन आयडल सीझन 1चा विजेता आहे। तो दो जीता वही सुपरस्टारचा पहिला उपविजेता होता आणि एशियन आयडलमध्ये त्यांनी 3रा क्रमांक पटकावला होता। मुंबईतील एका मराठी बौद्ध कुटुंबात जन्मलेला अभिजीत अप्रतिम गायक आहे। तो हिंदी आणि मराठी गाणी गातो। पुढे आहेत नागराज पोपटराव मंजुळे, जन्म 1978। हे एक मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता, निर्माता, पटकथा लेखक, कवी आणि चित्रपट निर्माता आहेत। त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला सर्वोत्तम असा सैराट चित्रपट बनवला आहे। याशिवाय ते पिस्तुल्या या लघुपटासाठी देखील प्रसिद्ध आहेत, ज्यासाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला। त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनयसुद्धा केलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आणि बौद्ध धर्माच्या शिकवणीवर त्यांचा विश्वास आहे। पुढे आहेत मेघा घाडगे, जन्म 1980। ही एक भारतीय अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे, जी प्रामुख्याने मराठी चित्रपटांमध्ये काम करते। तिने माहेरची माया 2007 चित्रपटांमधून अभिनयात पदार्पण केले। भारतीय चित्रपटसृष्टीला ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री आहे। लावणी नृत्यात पारंगत असलेल्या मेघाने अनेक चित्रपटांमध्ये लावणी सादर केली आहे। पछाडलेला, पिपट, माहेरची माया, चल धरपकड यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे। एकापेक्षा एक अप्सरा आली या झी मराठीवर प्रसिद्ध डान्स शोमध्ये सुद्धा तिने डान्स केलेला आहे। सध्या ती मेघ मल्हार या नावाने एक डान्स क्लास चालवत आहे। पुढे आहेत नंदेश उमप, हे मराठी गायक आणि लोककलाकार आहेत। ते शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहे। ते बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बौद्ध धम्म यांना मानणारे आहेत। त्यांच्या वडिलांनी अधिकृतपणे बौद्ध धर्म स्वीकारलेला होता। त्यांचाच प्रभाव नंदेश यांच्यावर सुद्धा झालेला आहे। हे एक महाराष्ट्रातील मराठी बौद्ध गायक व लोककलाकार आहेत। पुढे आहेत सीमा पाटील, या मराठी लोकगीतकार, शाहीर आणि अभिनेत्री आहेत। त्यांनी आतापर्यंत 6000हून अधिक प्रयोग केले आहेत। शाहीर सीमा पाटील यांचा जन्म हिंदू ओबीसी कुटुंबात झाला, परंतु बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी 20 ऑक्टोबर 2020 रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। पुढे आहेत कडूबाई खरात, या मराठी लोकगायिका आणि भीम गायिका आहेत। त्यांनी अनेक भीमगीते गायली आहेत। भीमानं माय सोन्यानं भरली ओटी, तुम्ही खाता त्या भाकरीवर, आमचा मास्तर शिकवतो यासारखी अनेक गाणी त्यांनी गायलेली आहेत, जी महाराष्ट्रातील बौद्ध रसिकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। त्यांचा जन्म मातंग समाजामध्ये झाला होता, मात्र नंतर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। पुढे आहेत अभिजीत कोसंबी, जन्म 1982। हा कोल्हापूरचा एक गायक आहे। त्याने 2007 साली झी मराठी या दूरचित्रवाणी वाहिनीवर सारे गमापा संगीत स्पर्धा जिंकून स्पर्धेचा पहिला महागायक होण्याचा सन्मान मिळवला। तो महाराष्ट्रातील एका मराठी बौद्ध कुटुंबातून येतो। पुढे आहेत वैशाली भैसान माडे, जन्म 1984। या दूरचित्रवाणीवरच्या सुगम संगीत गायिका आहेत। त्यांचे माहेर आडनाव भैसने आणि सासरचे माडे आहे। त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खारतडे गाव येथे 24 ऑगस्ट 1994 रोजी एका गरीब बौद्ध कुटुंबात झाला। हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषातील सिनेमांमध्ये तिने पार्श्वगायन केले। माडे या दूरचित्रवाणीवर 2008 साली झालेल्या सारेगमप या कार्यक्रमाच्या उत्कृष्ट गायिका म्हणून विजेता ठरल्या। हिंदी सारेगमप या शोची देखील ती विजेता ठरली होती। हिंदी सारेगमपचा महासंग्रामही तिने जिंकला। तसेच वैशाली मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या पर्वात स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती। बाजीराव मस्तानी या हिंदी सिनेमातील पिंग आहे, तिनं गायलेलं गाणं गाजले। या गाण्यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले। तसेच तिने कलंक या हिंदी सिनेमातील घर मोरे परदेसिया हे गाणे गायले आहे। मराठी सिनेमातही तिने अनेक गाणी तसेच भीमगीते गायली आहेत। पुढे आहेत आनंद शिंदे, जन्म 1965। हे महाराष्ट्रातील एक मराठी गायक आहेत। आंबेडकरी गीते, बौद्ध गीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांसाठी हे ते प्रसिद्ध आहेत। त्यांनी 1000हून अधिक गाणी गायली आहेत आणि 250 प्लस चित्रपटांमध्ये गायली आहेत। बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरित होऊन त्यांच्या कुटुंबाने बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती। पुढे आहेत उषा जाधव, जन्म 1984। ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे, जी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करते। तिला 2012च्या मराठी चित्रपट धग मधील भूमिकेसाठी ओळखले जाते, ज्यासाठी तिला 60व्या राष्ट्रीय चित्रपट
पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2019मध्ये तिला माई घाट, क्राईम नंबर 103, 2015मधील कामासाठी 50व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात IFFI सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा महिला पुरस्कार मिळाला. उषा जाधव ही एक मराठी बौद्ध धर्मीय अभिनेत्री असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील तिच्यावर मोठा प्रभाव आहे. 2020मध्ये आंबेडकर जयंती दिनी आपण बाबासाहेबांच्या शिकवणुकींना व विचारधारेला मानत असल्याचे सांगितले होते. पुढे आहेत प्रल्हाद शिंदे. जन्म 1933 ते मृत्यू 2004. हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय मराठी गायक होते. ते भक्तिगीते, आंबेडकरी गीते आणि कव्वालीसाठी प्रसिद्ध होते. गायक आनंद शिंदे आणि मिलिंद शिंदे हे त्यांचे पुत्र, तर आदर्श शिंदे हा त्यांचा नातू होय. ते मराठी बौद्ध कलाकार होते. त्यांच्या शिंदे कुटुंबावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहे आणि ते आजही बौद्ध धर्माचे पालन करतात. पुढे आहे मित्रांनो रेश्मा सोनवणे. ही भारतीय गायिका आहे. रेश्मा सोनवणे यांनी बहुतांश मराठीत काम केले आहे. त्या महाराष्ट्रातील एका बौद्ध कुटुंबातून येतात. तर मित्रांनो, आशा करतो की आपल्याला हा जो संपूर्ण आजचा व्हिडिओ आहे हा आवडला असेल आणि ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली तर मला कमेंट करून सांगा. मी पुढल्या वेळेस आणखी मराठी बौद्ध कलाकारांना आपल्यासमोर घेऊन येणार. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. तोपर्यंत सर्वांना माझा नमो बुद्धाय. जय भीम.